नानासाहेब परुळेकरांचं आयुष्य हे जेव्हा भाषणाची मला संधी मिळाली तेव्हा मी त्यांचं पुस्तक वाचलं आणि माझ्या लक्षात आलं की हे आयुष्य संघर्ष आणि साफल्याने भरलेलं आयुष्य आहे आणि एक अद्भुत असं आयुष्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून 11-12 वर्षाचा मुलगा विदाऊट तिकीट मिरजहून थेट पुण्याला येतो आणि स्वतःच्या हिमतीवरती काम करत करत शिक्षण शिकतो आणि एक मोठं स्वप्न बघतो, एक उत्तम दर्जेदार वर्तमानपत्र सुरू करण्याचं. हे स्वप्न पूर्ण करण्याआधी अमेरिकेतल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठामध्ये नोकरी करत करत आणि व्यवसाय करत करत MA आणि PhD या पदव्या प्राप्त करतो आणि तेव्हा मिळालेल्या पैशाच्या बचतीतून युरोप आणि अमेरिकेचा प्रवास करतो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि भारतात परतण्यापूर्वी 3 मोठ्या वर्तमानपत्रांशी भारतातला वार्ताहर म्हणून काम करण्याचा करार करून भारतातल्या आपल्या उदरनिर्वाहाची आणि सहधर्मचारणीची निवड करून भारतात परत येतो. ते वर्ष असतं जेव्हा वर्तमानपत्र सुरू करतो, सकाळ 1 जानेवारी 1932. 100 वर्षापूर्वी हा मोठा पराक्रम, म्हणजे आज जरी कुणी हे केलं तरी तो मोठाच पराक्रम असेल, त्या नानासाहेबांच्या स्मृतीला वंदन करतो आणि त्यांचे काही विचार आपल्यासमोर मांडण्याचा मला इथे मोह होतो. निरोप घेता या आपल्या आत्मवृत्तात यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं यावर पृष्ठ क्रमांक 148 नानासाहेबांनी लिहिलं आहे. या सर्व प्रसंगी माझा अनुभव आहे की पैशानं अडत नाही. परमेश्वरावर श्रद्धा, प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी, तो प्रयत्न आणि त्या विषयाला लागणारी बुद्धी जवळ पाहिजे. त्या बुद्धीचा असा विशेष गुण आहे की ती जितकी घासावी, राबवावी, वाकून जाण्या एवढा उद्योग तिच्या डोक्यावर ठेवावा, तितकी ती आतून वाढत जाते, तीक्ष्ण आणि कार्यक्षम बनते. सामान्य दृष्टीला दिसणार नाही ते तिच्या दृष्टिक्षेपात येते. व्यवहारातील अडचणी सोडवत, धागे बांधत, परिस्थितीवर मात करत ती आणखी पुढे जात राहते. महासागराची देखील झेप घेऊ शकेल इतकी तिची ताकद असते. माणसाचं हे सगळ्यात मोठं भांडवल. ते संपादून टिकवून वाढवायचं असेल तर माणसाच्या मनाला व्यसनांची खिंडारं पाडलेली नसावीत. माणूस जसा निर्व्यसनी तसा तो निरंकारी हवा, म्हणजे बुद्धीवर अहंकाराची पटलं झडत नाहीत. हे काही व्याख्यान नव्हे, प्रवचन नव्हे, माझ्या आयुष्याच्या क्षेत्रात मी जे जे करू शकलो आहे त्याचं हे सार आहे. माणूस लहान, तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष कोणी असो, त्याच्या आयुष्याचा हा राजमार्ग आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की नानासाहेबांचं संपूर्ण आयुष्य आणि त्यांचे विचार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक म्हणून एखाद्या दीपस्तंभासारखे प्रेरित करत राहतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.